नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी इथं मंदिर तिथं सामूहिक आरतीला प्रारंभ। मंदिरावरील तसेच मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तिथं सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी इथं महाराष्ट्र मंदिर न्याय परिषद 1000हून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतलाय। त्याप्रमाणे या अनुषंगाने 31 डिसेंबर 2024 या दिवशी पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सामूहिक आरती मोठ्या उत्साहाने आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली, अशी माहिती मंदिर महासंघाचे सदस्य विनोद रसाळ आणि हिंदू जनजागृती समितीचे राजन बुनगे यांनी दिली आहे। आज पांडुरंगाच्या चरणी सामूहिक आरती केली। या आरतीचं आयोजन महाराष्ट्र मंदिर महासंघ, विठ्ठल रुक्मिणी संरक्षण कृती समिती, समस्त सर्व मंदिरं, त्याचबरोबर विश्वस्त पुजारी आणि भक्त मंडळी, सगळे वारकरी मंडळी यांच्या माध्यमातून याचं आयोजन झालं। आणि याचबरोबर हे आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की शासन अधिकृत सर्व मंदिर आणि जे अधिकृत झालेली नाही अशा सर्वच मंदिरांच्या बद्दल मंदिरं ही भक्ती आणि शक्तीची केंद्र आहेत, परंतु ही केंद्र भक्ती आणि शक्तीची आहेत असं सरकारला जाण नाही। इथून पुढे भक्ती आणि शक्तीची जाण मंदिराच्या माध्यमातून होणार आहे। आज या मंदिरांमध्ये अपप्रचार चालू आहेत आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार चालू आहे, पावित्र्याचा भंग होतो, मनमानी कारभार सुरू आहे। याच्या माध्यमातून याला लढा देण्यासाठी आम्ही सामोपचाराने आणि भक्तीच्या मार्गाने आरती सुरू केलेली आहे, पण इथंच थांबणार नाहीये। पुढं प्रदर्शन हे शक्तीचं राहणार आहे आणि त्यासाठी मंदिर समिती आणि सरकारने तयार व्हावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करीत आहे। हे आम्ही येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये याच्याबद्दलचं नियोजन करून सांगणार आहोत। आरती कधी असणार? पुढची आरती 16 जानेवारी सोमवारी या दिवशी संध्याकाळी 8 वाजता असणार आहे प्रतिपदेला। यावेळी पंढरपूर येथील वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक हरिभक्तपरायण देवव्रत राणा महाराज वास्कर आणि राष्ट्रीय प्रवक्ते हरिभक्तपरायण रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, तसेच श्याम महाराज उखळीकर, चौरे महाराज, रघु महाराज कबीर, नागेश महाराज बागडे, दर्शन महाराज बडवे, बाबाराव बडवे महाराज, महेश खिस्ते, सौरभ थिटे, वैभव बडवे, बाळासाहेब डिंगरे, महेशाचार्य उत्पात, विठ्ठल बडवे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध मंदिराचे विश्वस्त वारकरी मंडळी आणि भाविक उपस्थित होते।